परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माय बाप बालयोगी आणि भगवान विष्णूच्या अवतारातले धन्यवाद. त्यांचा श्री अमृतानुभवचा या ग्रंथाचा पहिला भाग म्हणजे फलप्रक्रिया शिवशक्ती समावेशन दिवसात आलेला आहे की शिव आणि शक्तीचं हे जे स्वरूप आहे ते कल्पनाती सूक्ष्म आहे. आपल्याला कल्पना करणारी सूक्ष्म सूक्ष्म म्हणजे मोक्ष. तेव्हा असं हे जे सूक्ष्म शरीर आहे त्या शिवाचं आणि त्या शक्तीचं आणि तो शिव आणि शक्ती ज्या वेळेला एकरूप होतात त्यावेळेला तर मग बाहेरच्या कोणत्याही डोळ्यांना ते दिसू. शक्तीचा अनुभव तर आपल्याला बाहेर येतो, शिवात येतो, मध्यात येतो, परंतु शिवाचा अनुभव शिव अनुभव गम्य होण्यासाठी शक्तीची उपासना आहे. नंतर शक्तीची उपासना केली असते कारण शिवाय देव प्राप्त होत नाही. त्याला प्राप्त करण्यासाठी हिचा आश्रय घ्यावा लागेल. आपण संसारात सुद्धा पाहतो एखाद्या माणसाला राजी करून घ्यायचं असलं तो आपल्या पहिल्या बोलण्याला तर होकार देत नाही, मग राजूने शिरा लावा कमावा लागतो. काम देतात घेतलं त्या लोकांना करून पडवते आणि मग आपलं काम होऊन जात. हे जसं प्रपंचात आहे शक्तीचं काम. श्री ही शक्ती महान शक्ती आणि तिच्या साहाय्याने जसं आपलं प्रपंचातलं काम होतं तसं परमार्थातला हा जो शिव आहे आपल्या शरीरामध्ये असलेला आत्मा त्या आत्म्याच्या प्राप्तीसाठी त्या शक्तीची स्थान धरावं लागेल, तिचा आश्रय घ्यावा लागेल आणि ती जर आपल्याला प्रसन्न झाली तर मग तो आत्मा निश्चितपणे आपल्याला प्राप्त होतो. असा हा अध्यात्माचा शिवशक्तीचा प्रकार झालेला आहे. आता ज्ञानोबा आपल्याला त्या 50व्या मध्ये सांगत होते की मग अशा ह्या शिवशक्तीला नमस्कार करण्यात जातो. शिवशक्तीला नमस्कार करणं साधी गोष्ट नाही. हा नमस्कार म्हणजे जसा आपण मंदिरामध्ये देवाला नमस्कार करतो किंवा एखाद्या महापुरुषाला आपण नमस्कार घालतो तसा नमस्कार नाही. मंदिरामध्ये ती मूर्ती किंवा एखादा प्रतिमा शोध असेल त्याला आपण दोन्ही नमस्कार करतो. आपला ध्येय अलग असतो आणि ज्याला नमस्कार करतो तो वेगळा असतो, म्हणजे त्यात द्वैत असतो. नमस्कार ज्याला करायचा तो आणि नमस्कार करणारा यांच्यामध्ये द्वैत असत. द्वैत म्हणजे दोन असतात.
ज्ञान आपल्याला सांगताय की शिवशक्तीला जर नमस्कार करायचा असला तर तुम्हाला असं द्वेष ठेवून चालणार नाही, कारण अशा द्वैताने तो भगवान शिव कधीही प्रसन्न होत नाही. म्हणून द्वैतात केलेली भक्ती सुद्धा भगवंताला आवडते. लोक आता करतात त्याला इलाज चला गोविंदा ज्ञान आहे तोपर्यंत द्वैतात भक्ती चालली, पण भक्ती सुद्धा ज्ञान म्हणतात ती अद्वैतात चालली पाहिजे, पराभक्ती व्हायला पाहिजे. ही जी द्वैतात चाललेली भक्ती ना ही गौणी भक्ती आहे. म्हणून ही गौणी भक्ती पराभक्तीमध्ये रूपांतरित व्हायला पाहिजे, म्हणजे ती पराभक्ती होते आणि मग पराभक्तीनं प्रसन्न होतो देव. म्हणून पराभक्तीतून जायलाच तयार नाही. जाईल कसा? त्याला आपला प्रपंच, आपलं हे सगळं जगत, हे सगळं कार्य, हे सगळं जे आहे ते स्वतःच वाटत नाही. त्यामुळे तो त्या भगवंताशी एकरूप नाही होऊ शकत. त्या आपल्याशी एकरूप होण्यासाठी त्याला आत्मस्वरूप व्हावं लागतं. हा मुख्य विषय. म्हणून काल ज्ञानोबांनी आपल्याला सांगितलं हे तुम्ही नमस्कारा लागी व दुसरा. तेव्हा त्यांच्या नमस्कारासाठी मी दुसरा कसा राहील? मी अलग राहून त्यांना नमस्कार नाही करू शकत. मला त्या शिवशक्तीला नमस्कार करायचा असला तर मला त्यांच्या स्वरूपाकडे जावं लागेल. आणि मग त्यांना गेलेले आहे एकरूप झाले त्यांच्याशी, आणि त्या एकरूप स्थितीमधूनच त्यांना आत्मज्ञान झालेलं आहे. आणि त्या आत्मज्ञानाचा जो अनुभव त्यांना आला तो हा अमृत अनुभव ग्रंथ आहे. म्हणून अमृत अनुभव ग्रंथ हा काही असा सहज करण्यासारखा विषय नाही. त्याला अमृताचा अनुभव म्हणजे आत्म्याचा अनुभव द्यायला पाहिजे. परंतु आता आपल्याला तर ते शक्य नाहीये. आत्मानुभव घेणं काही अशी सोपी गोष्ट नाहीये. मग ज्ञानोबांचं हे जे अमृतानुभवाचं प्रवचन आहे ते तरी ऐकूया. ते ऐकल्याने सुद्धा आपल्याला तो अनुभव घेण्याची आवड निर्माण होईल, इच्छा निर्माण होईल, तळमळ निर्माण होईल. आणि म्हणून अमृतानुभव आयुष्यामध्ये एकदा तरी ऐकला पाहिजे, वाचला पाहिजे आणि मग तो अनुभवला पाहिजे. अमृताचा अनुभव नुसता ऐकून वाचून समजणारा नाही, ही अनुभवाची गोष्ट आहे. आणि अनुभवाची गोष्ट ही तेव्हाच आपल्याला प्राप्त होते की जेव्हा तिचा अनुभव मी स्वतः घेतो तेव्हाच खरं ज्ञान होतं. तुम्हाला किती जर म्हटलं की गोड लागतो, गोड लागतो, गोड लागतो, गुळाचं भजन करत बसला तुम्ही, नुसतं गुळाचं नाही तर बसला गुळाचं, गोडी लागेल काय? त्या गुळाची गोडी घेण्यासाठी आपल्याला तो गुळ खावाच लागेल. गुळ खाणं म्हणजे त्याचा अनुभव घेणे, त्याच्यामध्ये खूप होणे. त्याप्रमाणे तो जो आत्मा आहे त्या आत्म्याचा अनुभव घेण्यासाठी त्या आत्मस्वरूपातच जावं लागतं, तेव्हा अनुभव येतो. म्हणून ज्ञानोबा आपल्याला सांगताय की जेव्हा त्या शिवशक्तीला नमस्कार करतो त्यावेळेला मी वेगळा उलट नाही, म्हणजे मी त्यांच्याशी एकरूप होऊन जातो. म्हणून ज्ञानोबांचं हे जे प्रवचन आहे किंवा हा ग्रंथ आहे हा त्या अनुभवातला ग्रंथ आहे. ज्याने गुळ खाऊन त्याची चव घेतलेली आहे तो बरोबर गुळाचं वर्णन करू शकतो. अशा प्रकारे हा 51 भाग आपण काल पाहिला होता. आता 52वी येते. 52वी म्हणजे समजायला सोपी आहे. दृष्टांताने आता ते पुढे हा जो त्यांचा अनुभव आहे तो अनुभव दृष्टांताने उदाहरणाने आपल्याला पटवून देत आहे. म्हणजे कसा अनुभव घेतला आत्म्याचा किंवा आपली शक्तीचा अनुभव मी कसा घेतला हे मी तुम्हाला सांगतो.
ते म्हणतात मौनई पाशी परी सोने नशी दुजे, परी सोने नशी दुजे, नवतू लेणे सोना भजे, नवतू लेणे सोना भजे. हे नमन करणे माझे पैसे आहे. हे नमन करणे माझे पैसे असे. हे माझं जे शिवशक्तीला नमस्कार करणं आहे, नमन करणं आहे, वंदन करणं आहे, म्हणतात हे अशा प्रकारचं नमन आहे. कसं उदाहरण देता येते. उदाहरण असं आहे, सोने नशी दुजे. सोनं काही वेगळं राहत नाही. जसे दुजे दुजे म्हणजे दुसरं वेगळं. सोनं काही वेगळं राहत नाही. कशापासून? नवतू लेणे सोना भजे. लेणे म्हणजे अलंकार, दागिना. सोन्याचा दागिना आहे केलेला. पण मग सोन्याच्या दागिन्यामधून सोनं बाजूला राहतं का? सोन्याचा दागिना आणि सोनं वेगवेगळे असतं का? तो दागिना सोन्याचा आहे म्हणजे त्या दागिन्यामध्ये सोनं असतं. दागिना आणि सोनं हे जसे दोन नाही, नाव दोन आहे. नाव दोन आहे. दागिना वेगळं नाव आहे, सोनं वेगळं नाव आहे. नाव दोन आहे. नाव जरी दोन असले तरी त्यांचं स्वरूप एक आहे. दागिना हा सोन्यातच आहे, सोनं दागिन्यातच आहे. सोनं आणि दागिने वेगळे वेगळे नाही, दोन नाही, हे एकरूप आहे. त्याप्रमाणे माझं हे जे नमस्कार करणं आहे त्या शिवशक्तीला, माझा नमस्कार करणं, मी नमस्कार करणारा आणि त्यांना नमस्कार मी करतो, ते दोन दिसतात, वाटतात, शब्द दोन आहे. परंतु माझं नमस्कार करणं हे सोनं आणि अलंकाराप्रमाणे एकरूप आहे. जसं ते सोनं वेगळं राहू शकत नाही दागिन्यातून, तसं माझा नमस्कार करण्याच्या आपल्याला त्या शिवाला अलिप्त राहून वेगळं राहून जातात. म्हणून जाणवा त्या आज्ञाशी एकरूप होऊन जातात. ही अद्वैत बुद्धी आहे. हे अद्वैत तत्वज्ञान आहे. अद्वैत म्हणजे द्वैत नाही, दोन नाही, एकरूप होऊन जातात. आणि मग आज्ञाशी एकरूप झाला त्याला आपल्याचा अनुभव येणारच न. असा अनुभव घेऊन जाणवा मग हा ग्रंथ आपल्याला सांगतो. म्हणून हा ग्रंथ जोपर्यंत आपल्याला ते खरं आपलं ज्ञान आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही ते केव्हा होईल ते सांगता येत नाही. पण ते जेव्हा होईल तेव्हा होईल. पण त्यांनी तो अनुभव घेतलेला आणि ते जे सांगतायत ते तर ऐका, म्हणजे थोडीशी कल्पना मिळेल की तो अनुभव का असतो. तेव्हा हे नमन करणे माझे पैसे असे म्हणतात. माझं दृष्टांत देतात. आता इथं ज्ञानवा आपल्या नमस्काराचं दृष्टांताने पुन्हा वर्णन करून तुम्हाला सांगून राहिले. अहो सांगताना हे शक्यता दीक्षा घेतलेल्या साधक तुम्ही असं माझ्यासारखा नमस्कार करा त्या शिवाला, त्या शक्तीला. माझे सारखे व्हा हे चांगले मला सांगितलं ना. आणि चांगले झाला 65 मध्ये चांगल्याला दात निर्णय करून टाकलं ज्ञानवानी. आता ते ज्ञान आपल्याला अमृताचा अनुभव देऊन राहिले, सांगून राहिले. मग आपल्याला अमृताचा अनुभव घेता येणार नाही का? घेता येईल, परंतु कसा घेता येईल? ज्ञानवानी कसा घेतला म्हणून त्यांचा अनुभव आपण लक्षात ठेवून आपल्यालाही तो अनुभव घ्यायचा आहे.
बघा आता दुसरी ओळी अशी आहे. पुढच्या ओळीमध्ये ते सांगतायत 53 ओळी आहे. सांगता वाचे ते वाचा, सांगता वाचे ते वाचा, ठाऊ वाच्य वाचकाचा, ठाऊ वाच्य वाचकाचा. पडता काय भेदाचा, पडता काय भेदाचा विटाळू होय, पडता काय भेदाचा विटाळू होय. मी तुला सांगतो, अशा कितीतरी वेळ वाचत बसला तुझ्या ओव्या तरी आपल्याला त्याचा अर्थ नसत कळत नाही. म्हणतात सांगता वाचे ते वाचा, ठाऊ वाच्य वाचकाचा, पडता काय भेदाचा विटाळू होय. अशी किती वेळ आपण वाचत बसलो तर समजून घ्या. ओळी समजल्यानंतर मग ती सुटून जाते ती म्हणतात सांगता वाचे ते वाचा. वाचा म्हणजे आपली वाणी, आपण बोलून राहिलो ना त्याला वाचा म्हणतात. वाचा म्हणजे वाणी, बोलणं. आता या बोलण्याने, या वाणीने पुष्कळ शब्द आपण बोलून जातो, अनेक शब्द बोलतो. पण समजा या वाणीने वाचा शब्द विचारला, विचारला, आपल्या वाणीने वाचा शब्द उच्चारला. आता बघा काय झालं. कोण विचारते? वाणी. काय उच्चारते? वाचा शब्द. वाचा आणि वाणी असे दोन शब्द झाले. वाचा म्हणजे आपण जे बोलतो ते, आणि तिने शब्द काय विचारला, वाणी किंवा वाचा. म्हणजे आपल्याच नावाचा विचार केला तिने. वाणी वाचा जी आहे त्या वाचेनं आपल्याच नावाचा उच्चार केला. मग यामध्ये वाच्य आणि वाचकता यामध्ये भेद राहिला नाही. आता थोडस वाच्य आणि वाचकता हे दोन शब्द कळले पाहिजे. मागच्या ओळीमध्ये त्यांनी आपल्याला जसं बी आणि भी, आता वेदकू आणि वेद्य असे शब्द आले ते, ज्ञाता आणि ज्ञेय, तसे हे दोन शब्द आता नवीन आलेले आपल्याला. म्हणतात वाचा ही जी आहे ना, ही बोलणारी आहे, आणि जिचा तिने उच्चार केला ना ते वाच्य आहे. या वाणीने कुणाचा उच्चार केला? वाचेचा. वाचा म्हणा, वाणी म्हणा. वाणी शब्दाचा उच्चार केला तिने, तर ही जी वाणी म्हटलं ते आहे वाच्य, म्हणजे बोललं गेलेलं. आणि बोलणारी कोण आहे? वाचा. वाचा वाणी, वाचा वाणी, द्रष्टा दृश्य आहे ना. हे असं झालेलं आहे आपलं. बोलणारी कोण? वाणी, वाचा. बोलली काय? वाणी शब्द. वाणी हा शब्द जेव्हा तिने उच्चारला तेव्हा तिने ते जे वाच्य आहे ते वाच्य आणि ती स्वतः बोलणारी यांच्यामध्ये काय भेद आहे? भेद आहे का काही? का बोलली ती? वाणी. वाणी वाच्यात बोलली ना. वाणी शब्दाचा अर्थ वाचा आहे ना. दोन शब्द फक्त एवढं. वाचा म्हणजेच वाणी. तुझी वाणी काय म्हणते? आपण म्हणतो ना तुझी वाचा काय म्हणते? वाचा म्हणजेच वाणी.
मग ती जी वाणी आहे ना आमची, ही वाचा आहे ना, तिने वाणी शब्द उच्चारला किंवा वाचा शब्द उच्चारला असं म्हणा. शब्दांमध्ये फक्त भेद म्हणजे नामात भेद आहे, वाच्य आणि वाचकता. बोलणारी आणि जे बोललं गेलेलं. बोलणारी कोण? वाचा. काय बोलली? वाणी. वाच्य. कळलं का? वाचा वाच्य याच्यामध्ये काय भेद आहे? भेद म्हणजे फरक काय? काहीच नाही. वाणी वाणी म्हणते ती, वाणी 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 जर तिथे म्हणत राहिलं किंवा वाचा 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 म्हणत राहिलं तरी काय गेलं? काय फरक आहे त्याच्यामध्ये? फरक काहीच नाही, भेद काही नाही. म्हणतात जी वाणी, जी वाचा आहे तिनेच वाचा शब्द उच्चारला किंवा वाणी शब्द उच्चारला तर त्यामध्ये भेद कुठे दिसतो तुम्हाला? बाकी शब्द उच्चारताना मात्र भेद दिसेल. त्यांना आपण समजा आता या वाणीला आपण दुसरा शब्द उच्चारला, लाडू, करंजी, होळी, पिठलं, भात, काय नाना प्रकारचे शब्द आहेत. असे असंख्य शब्द आपण बोलतो. त्यावेळेला ते जे विषय आहेत, वाच्य विषय आहेत ना, ते भिन्न आहे. त्यावेळेला त्या वाचेने उच्चारलेले जे वाच्य शब्द आहेत ते भिन्न आहे. पण जेव्हा वाणी तिचाच शब्द वापरते, वाणी वाणीच म्हणते, वाणी वाचा म्हणते, त्यावेळेला त्या वाणीमध्ये तो जो वाचा शब्द आलेला आहे किंवा वाणी शब्द आलेला आहे तो आणि तो एकच आहे, त्याच्यामध्ये भेद नाही. असं ज्ञान होईल. कळलं काय? थोडस कळलं? कसं सांगायचं हे? आपण जे बोलून आलो ना, या बोलण्यामध्ये अनेक शब्द येऊन जातात. हे जे अनेक शब्द आहेत ना, ते वाच्य आहे. वाच्य काय आहे? लाडू, समजा लाडू बोललो, करंजी बोललो, काय आपण पेढा म्हटलं, काय जे जे शब्द आपण बोलू ते वाच्य झाले आणि ते वाणीतून बोलले जातात म्हणून वाच्य. वाच्य आहे बोलणं. पण जेव्हा वाणीने, या वाचेने जेव्हा वाणी शब्द उच्चारला, जेव्हा वाचा शब्द उच्चारला, तेव्हा तिने तिच्याच नावाचा शब्द काढलेला. मग त्या दोन शब्दांमध्ये फरक नाही राहिला. बोलणारी ही वाणी आणि तिने वाणी शब्द उच्चारला, मग फरक कुठे राहिला? ही जी बोलणारी वाचा, तिने वाचा शब्द उच्चारला, मग फरक नाही राहिला. म्हणून वाच्य आणि वाचकता यामध्ये फरक नाही. वाच्य आणि वाचकता मध्ये फरक जसा राहिला नाही तसा माझा नमस्कार करण्यामध्ये फरक नाही. मी जो त्या शिवशक्तीला नमस्कार करतो आहे तो या वाच्य आणि वाचकता अशा अर्थाने चालतो. वाच्य वाचकता हा दृष्टांत ज्ञान, जसं मागचा सोनं आणि अलंकार हा दृष्टांत दिला, उदाहरण घेतलं, तसं दुसरं उदाहरण घेतलं ज्ञानोबा. उदाहरण सोपं आहे पण ते आपल्याला काय कठीण नाही ठरवले. तेव्हा आपल्या वाणीने वाणी शब्द विचारल्यानंतर, त्या वाणीने वाणी शब्द विचारल्यानंतर त्यामध्ये दोघांमध्ये काहीच फरक राहत नाही. जसं माझं नमन करणं, त्या शिवाला शक्तीला नमन करणं किंवा नमस्कार करणं याच्यामध्ये फरक नाही, त्याच्यामध्ये भेद नाही. मी आणि तो शिव एकरूप तो नमस्कार करताना बघा, सांगता वाचे ती वाचा, सांगता वाचे ती वाचा, ठाऊ वाच्य वाचकाचा. आज वाच्य वाचकाचा ठाव ठिकाणी म्हणता काय भेदाचा विटाळू होय. या ठिकाणी काही
भेदाचा विचार झाला का त्या वाणीला, त्या वाणीनं आपलंच नाव घेतलं, त्या वाचेनं आपलंच नाव घेतलं, म्हणून भेद दिसत नव्हता असं ज्ञान होता. तसं माझं जे नमस्कार करणं आहे त्या शिवाला आणि शक्तीला, ते एक रूपामध्ये जाऊन नमस्कार करणं आहे, त्यामध्ये भेद नाही पाहता येणार. तुम्ही जर म्हटलं की अहो तुम्ही ज्ञानेश्वर आहात आणि तुम्ही शिवाला नमस्कार करतात, मग तुम्ही दोन झाले की नाही, नेमका तसं नाहीये. मी ज्ञानेश्वर आता राहिलो नाही, मी कोण झालो, शिवच झालो, आत्मा झालो आणि आत्मरूप मी शिवाला नमस्कार करतो असं म्हणलेले महाराज. आणि मी काल तुम्हाला सांगितलं की आपण ज्या ज्या वेळेला शिवाला भेटाल किंवा कुठल्याही मंदिरात जाल, त्या त्या वेळेला असा एकरूप भाव ठेवून त्यांना वंदन करा. जसं आपण गाडीत बसलो की टाटा करतो, या तसं वंदन नाहीये, तुम्ही वेगळा तू वेगळा. हे वंदन कसं आहे, एकरूप वंदन आहे. तसं एक रूपामध्ये भक्ताने त्या देवाशी एकरूप व्हायचं, अशी पराभक्ती झाली पाहिजे असं म्हणण्याचं म्हणजे. आता पुढचं आणखी दुसरी उभा तर आणखी स्पष्ट झालं. म्हणतात चोपन्नावी उभी आता, सिंधू आणि गंगेची मिळणे, सिंधू आणि गंगेची मिळणे, स्त्री पुरुष नामाची मिळवणी, स्त्री पुरुष नावाची मिळवणी दिसत असे तरी काय पाणी द्वैत होईल. अगदी स्पष्ट आहे. सिंधू आणि गंगेची मिळवणी, स्त्री पुरुष नामाची मिळवणी दिसत असे तरी काय पाणी द्वैत होईल. सिंधू म्हणजे सागर, समुद्र, आणि गंगा नदी आहे. नदी ती नदी श्रीलिंगी आणि तो सागर पुल्लिंगी आहे. सागर पुल्लिंगी, नदी श्रीलिंगी, श्री. आता जेव्हा ती गंगा सागराला जाऊन मिळते, त्या पुरुषाला जाऊन मिळते, त्यावेळेला नामामध्येच फक्त फरक आहे. हा सागर पुरुष, ही गंगा नदी श्री, दोन नावं फक्त भिन्न आहेत. परंतु जेव्हा ते एकमेकांना मिळाले त्यावेळेला ते जे पाणी तयार झालं दोघांचं मिळून, त्याच्यामध्ये गंगा वेगळी आणि सागराचं पाणी वेगळं दिसतं का तुम्हाला? पाण्याच्या रूपाने ते एक बनलेले. ही गंगा सागराला मिळाल्यानंतर मग ती गंगा म्हणून राहते, ती सागर म्हणून राहते. त्या सागराच्या पाण्यामध्ये ह्या गंगेचं पाणी मिसळलं हे तुम्हाला मग अलग नाही करता येणार की हे गंगेचं पाणी आणि सागराचं पाणी आहे असं नाही म्हणताय. पाण्याच्या दृष्टीनं द्वैत नाही होती, तर दोन नाही. हा दोघं ते मिळत नव्हते, अलग होते, तोपर्यंत दोन नाव होती त्याची. परंतु एकदा का त्यांचं मिलन झालं की मग ते दोन उरत नाही. जसं भगवंत जोपर्यंत दूर आहे आत्मा आमच्यापासून, तोपर्यंत मी नमस्कार करणारा दूर आणि तो भगवान शिव दूर, तो आत्मा दूर. आणि एकदा का तुम्ही नमस्काराला गेला, त्यांना मिळाला, मिलन झालं की मग आपल्यामध्ये नमस्कार करणारा आणि त्याला नमस्कार करतो असे दोन हे दिसत नाही, दोन भाग राहत नाही. नमस्कार करणाराच आत्मा होऊन जातो, शिव होऊन जातो. हा प्रकारे आणि असं सगळं साधकांचं जीवन असलं पाहिजे हे ज्ञान आपल्याला समजले. साधकांनो यापुढे लक्षात घ्या, देवाला नमस्कार करताना असं बाजूला राहून लांब राहून असा नमस्कार करायचा नाही.
त्या जीवाशी एकरूप व्हायला पाहिजे, तेव्हा तो प्रसन्न होतो, तेव्हा तो हाती लागतो. कठीण आहे, अनुभव घेणं कठीण आहे आता, कारण आता आपल्याला तो अनुभव नाहीये म्हणून आपल्याला ते कठीण वाटतंय. परंतु आपल्या साधनेमध्ये ही शक्तीची एक उपासना आहे, साधन आहे. ती शक्ती आपल्याला आत्म्यापर्यंत घेऊन जाते ना, तेव्हा साधनेने हे शक्य आहे. साधना बघा, आत्मप्राप्ती आहे ना, दिलेली जी आहे ही आत्म्याशी एकरूप होण्यासाठी दिलेली आहे. मी कसा म्हणून त्याला नमस्कार करावा लागतो आणि एकरूप होऊन नमस्कार करतो, तसं तुम्ही सगळ्यांनी करावं हे सांगण्यासाठी चालले. म्हणून बघा, सिंधू आणि गंगेची मिळवणी, स्त्री पुरुष नामाची मिळवणी, ही केवळ स्त्री आणि पुरुषाची दोन नावं भिन्न आहे, गंगा आणि सागर. दिसत असे ही मिरवणी म्हणजे हे दोन नावं मिरवतात फक्त. तरी काय पाणी द्वैत होईल, परंतु पाण्यामध्ये दोन भाग द्वैत येत नाही. दोन धातू पाणी, सागर आणि गंगा यांचं पाणी पाणीच आहे. पाण्यामध्ये भेद नाही, पाण्यामध्ये द्वैत नाही. तस आपण जे नमस्कार करणारे आहोत ना, आपल्यामध्ये आत्मा आहे आणि ज्याला आम्ही नमस्कार करून राहिला तो आत्मदेवच आहे. मग आत्मा आत्म्यामध्ये गेला, विशेष कठीण काय कठीण आहे आपल्याला, काय हा देह त्याच्यामध्ये मिसळायचा, हे तर आलं काही नाव दोन राहतील, भक्त आणि भगवंत दोन राहतील, वेगवेगळे नाव दोन राहतील. परंतु या भक्तामधला जो आत्मा आहे आणि त्या भगवंतामध्ये जो आत्मा आहे ते एकनिष्ठ होऊ शकतात. हे सध्या आपल्याला त्यांच्या उदाहरणावरून सांगलेलं. याचा अर्थ असा झाला का की जेव्हा ते ज्ञानोबा भगवंताला नमस्कार केला, वगैरे शिवाला नमस्कार केले, मग ते राहिलेच नाही कशी असं झालं काय, त्यानंतर ते पुष्कळ वर्ष राहिले ना. म्हणून देव आपला निघून जाईल मग असं म्हणतात. आत्म्याशी आत्मा जुळायचा आहे, देहाचा संबंध नाही. देह तर त्या भगवंताचा जसं असेल तसंच राहील, गुरुचा देह जसा असेल तसंच राहील. तेव्हा शिष्याने आपला आत्मा गुरुच्या आत्म्याशी एकरूप करायचा. शिष्याने भक्ताने भगवंताच्या आत्म्याशी एकरूप करायचं. हे खरं बंधन आहे, हा खरा नमस्कार आहे. हा नमस्कार आम्हाला करायला पाहिजे असा हा अमृताचा अनुभव. असं त्याला सांगलं तो भाग्यवान. या देहाने आपल्याला अशा तऱ्हेनं कमाई करून आपल्याला आत्मस्वरूप प्राप्त करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ज्ञानवाणी तीन उदाहरण आपल्याला ठेवली. सोनं आणि सोन्याचा अलंकार, वाणी आणि वाचा दोन शब्द, आणि गंगा आणि सागर, अशा या तीन उदाहरणावरून आपल्याला त्यांनी दाखवून दिलं की आत्म्याशी एकरूप व्हायचं आणि एकरूप होऊन मग तो नमस्कार होतो. तो खरा नमस्कार आहे असं ठरवलं. आता पुढचं 55 येऊ देते. 55 मध्ये आपल्याला काय सांगतात, काहीच नाहीये. दोन प्रकार पुन्हा वेगळ्या पद्धतीने जाणून सांगतात आणि ते तुमच्या आपल्या मनावर ठसवण्यासाठी पुन्हा सांगता. बरं, त्यांना होश नाहीये पुन्हा रिपिटेशन करायची, पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती करायची.
विधान वेगळं घ्यायचं आणि पुन्हा तुमच्या मनावर ठसवायचं, तुमच्या मनावर बिंबवायचं, हा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणून आता ज्ञानोबा बसून जाऊन देत आहे. समजते का? पाहे पा भाष्य भासकता, पाहे पा भाष्य भासकता, आपला ठाई दाबुता, एक पण काय सविता मोडत असे. पाहे पा भाष्य भासकता, आपला ठाई दाबिता, एक पण काय सविता मोडीत असे. भलती सोपी आहे तुला, अर्थ कळला की भलती सोपी. त्यातला एकच शब्द महत्वाचा आहे, तो म्हणजे सविता. सविता म्हणजे सूर्य. सूर्य काय एक पण सविता मोडीत असे. काय सूर्य आपलं एक पण मोडून टाकतो, आपलं एकत्व मोडून टाकतो तो, किंवा सांगतात पाहे पा भाष्य भासकता, आपला ठाई दावता. म्हणजे सूर्य आपल्या ठिकाणी भाष्य आणि भासकता दाखवतो. शब्द भिन्न येतात, इथं वाच्य वाचकता होते. आता ज्ञानोबा आपल्याला काय सांगताय, भाष्य आणि भासकता. आता हा भासवणारा कोण? सूर्य. भासवतो मी दाखवतो, भासवतो मी दाखवतो ना. दाखवणारा कोण? सूर्य. काय दाखवतो तो? आपले सूर्य आपलं रूप दाखवतो. दाखवणारा कोण? सूर्य. दाखवतो काय? आपलं रूप. दोन झाले का? अहो तो सूर्य जो आपलं रूप दाखवत आहे, जो प्रकाश दाखवत आहे, प्रकाश प्रकाशता. सूर्य काय दाखवतो? प्रकाश. आणि प्रकाशाने काय होतं? तो दिसतो. सूर्यावर आता अंधार आहे, आता आपण रात्रीच्या वेळेला सूर्य नाहीये, आता प्रकाश येतो त्याचा नाही. मग जर त्याचा प्रकाश नसला तर तो दिसेल का तो सूर्य? असं कधी होतं का? सूर्याचा प्रकाश दिसतो पण सूर्य दिसत नाही. तो असला की त्याचा प्रकाश दिसतो आणि तो आपल्या प्रकाशानेच प्रकाशित होतो. त्याला प्रकाश देण्यासाठी चंद्र आणावं लागेल, बत्ती घेऊन जावं लागेल सूर्याला पाहायला. अहो सूर्य महाराज तुम्ही कशी काय दाखवा ना आम्हाला. सूर्याला पाहायला काय घेऊन जाल तू? मग सूर्य कशाने दिसतो? त्याच्याच प्रकाशाने. त्याच्याच प्रकाशाने तो प्रकाशित होतो. प्रकाशाने प्रकाशित होतो. प्रकाश्य प्रकाशिता. हा शब्द भिन्न आहे, वस्तू एकच आहे ना. सूर्य तसं ज्ञानोबा म्हणतात, माझं नमन करणं मी ज्ञानोबा आणि जो आत्मा किंवा तो शिव नाव भिन्न आहे, परंतु आमचं जे गोवाचं म्हणून जे नमन करणं आहे ते अशा प्रकारचे भाष्य भाषण झाले आहे. सूर्यामध्ये तो प्रकाश दाखवण्याचा जो धर्म आहे त्याच्यामुळे सूर्य प्रगट होतो, प्रकाशित होतो. त्याच्यामुळे तो कळतो आम्हाला. जसं सूर्यामध्ये भेद नाही म्हणून प्रकाश प्रकाशता वाच्य वाचकता याच्यामध्ये जसा भेद नाही, तसं माझं हे जे नमन करणं आहे त्या देवाला, त्या आत्मबळाला, त्याच्यामध्ये भेद नाही. हे दूर आहे. चार उदाहरणं घ्या. आपल्याला चार उदाहरणातून सांगितले. फक्त शब्द कठीण येतो, वाच्य वाचकता.
प्रकाश्य प्रकाशता शब्द तसे कठीणही नाही येते, फक्त ते संतू शब्द म्हणून थोडस कठीण म्हणतात. पाहे पा भाष्य भासकता. भाष्य म्हणजे तो भास करणारा त्याला भाष्य म्हणायचं, आणि भासकता म्हणजे जे प्रकट होतं त्याला भाषिकता म्हणतात. आपला ठाई दाविता तो आपल्या ठिकाणी भाष्य आणि भाषकता दाखवतो. एकपणे काय संहिता मोठी तसे पुन्हा त्या सूर्याचं एक पण जायचं होतं का? हो नाही, सूर्य एकच आहे ना. तो सूर्य आपलं रूप दाखवतो, म्हणजे आपला प्रकाश दाखवतो आणि आपल्या प्रकाशाने प्रकाशित होतो. म्हणून सूर्याच्या प्रकाश आणि प्रकाशता, भाष्य आणि भाषकता यामध्ये द्वैत नाही. तसं मागे शिवाशी नमन करण्यामध्ये द्वैत नाही. चार उदाहरण दिली आपल्याला. त्या चार उदाहरणांनी ज्ञानवांनी आपल्याला मस्तकावर असा वर्षाव केलेला आहे की बाबांनो लक्षात घ्या, अशा तऱ्हेचा नमस्कार करत जा. द्वैतातला नमस्कार भगवंताला मान्य नाही, पण काय करणार लागल्याने तो कोणतं करावाच लागेल. द्वैतामधला नमस्कार निदान द्वैता म्हणला तरी करत चला, म्हणजे पुढे अद्वैती म्हटलं की बा आता आम्हाला तसं करताच येणार, नमस्कारच करणार नाही बघा. कधी आत्मज्ञान प्राप्त होईल का? जरा द्वैतात का होईना करा, नमस्कार करा. द्वैतात करता करता द्वैतात येऊन जा, सोय गेलं असं म्हणून सांगतो. द्वैतामध्ये या, द्वैतात नको. देवापासून अलग राहू नका. देवो भूत्वा देवम यजेत, शिवो भूत्वा शिवम यजेत. अलग अर्थ, देव व्हायचं आणि मग देवाची पूजा करायची. शिव व्हायचं आणि मग शिवाची पूजा करायची. अशी पूजा आम्हाला माहितीच नाही. महाराज आम्ही तर पूजा करणारे वेगळे कोणतरी नाव, कुठले तरी देह, कुठले तरी व्यक्ती, माणसं शिवाची पूजा करा. शिव तुम्हाला अशी पूजा नाही आवडत. या पूजेनं मी संतुष्ट होत नाही. आता पण काय करा, आता तुम्हाला नाही समजत. मला तर ती पूजा आवडते की जेव्हा तुम्ही माझ्याकडे चुकून जाता. अहो हे कशाला, आता हा तर मला अध्यात्मातला भाग आहे, पण प्रपंचामध्ये सुद्धा हेच आहे. प्रपंचामध्ये हा जो नवरा आहे ना, हा जेव्हा त्या पतीशी एकरूप होत नाही, किंवा ती पत्नी पतीशी एकरूप होत नाही, आणि पती पत्नी जेव्हा एकरूप होत नाही, तोपर्यंत तो संसार सुखमय आनंदमय होतच नाही. सुखाचा संसार करायचा असेल तर त्यामध्ये तुम्हाला एकरूपता आणावी लागेल. हा इकडे वेगळं सांगतो, तो इकडे वेगळं सांगते, हा काहीतरी वेगळं सांगतो, ती काहीतरी वेगळं. असा जर ताणाताणीचा प्रकार असेल संसारामध्ये, तर त्या संसारामध्ये कुठे सुख आणि आनंद निर्माण होईल. म्हणून एकरूपता लागते संसारामध्ये सुद्धा, तेव्हा तो संसार सुखाचा होतो. संसारात सुख पाहिजे असेल, आनंद पाहिजे असेल संसारामध्ये, तर आपल्याला एकरूपता त्या स्त्रीशी जमून घ्यावंच लागेल. मुली यांच्याशी जमून घ्यायलाच पाहिजे. पण आजचे जे निर्माण होऊन राहिले ते बघा काय बाबा असतात, ते एकरूप होतच नाही दोघं. पण जे पूर्वी आई बाप वगैरे यांच्याशी एकरूप झालेले असतात ती मुलं, त्यांना ती टाकतात, त्यांना वृद्धाश्रमात पाठवून देतात. तेव्हा एकरूपतेचा सगळीकडे निश्चित चाललेला आहे. म्हणून आपल्याला सांगतायत एकरूप व्हा, एकता आणा. एकतेमध्ये सुद्धा आहे, द्वैतात नाही, भेदात नाही. हे सांगण्यासाठी धर्मांनी आपल्याला या चार डोळ्या सांगितलेल्या आहे.
भगवंतांनी सुद्धा अर्जुनाला हे सांगितले, बरं जीवन आपण वाचलेलं, ऐसे मीच होऊनी पांडवा, ऐसे मीच होऊनी पांडवा, करती माझी सेवा. अरे अर्जुना, पांडवा म्हणजे अर्जुन, हे अर्जुना, जे मी होऊन माझी सेवा करतात ते मला जास्त आवडतात. मी होऊन म्हणजे माझ्या स्वरूपात येऊन माझी सेवा करतात ते मला जास्त आवडतात. जे अलग राहतात, माझ्यापासून भिन्न राहतात, त्यांची सेवा नाही आवडत. भगवंताला सुद्धा हे आवडत नाही. आता भगवंतांनी गीतेमध्ये सुद्धा केलेलं मत भक्ती लभते पराम, तेव्हा माझी पराभक्ती त्याला प्राप्त होते. पराभक्ती ही एक अद्वैत भक्ती आहे. सुंदर विषय चाललेला आहे हा. आता उद्याला ते 56 आज आपण 51, 50, 51 पासून तर 55 आणि एकच विषय ज्ञान आपला मांडलेला आहे. सर्व विषय ही अद्वैतात या भगवंताशी आत्म्याशी अलग राहू नका. आणि आत्मा आपल्या जवळ येणं त्याला कुठून आणायचं नाही, पाहायचं नाही, शोधायचं नाही. तो आपल्याच या देवालयामध्ये बसलेला आहे ना. हा देवालय आहे, देहाचे मंदिर. या देहाच्या मंदिरामध्ये तो देव बसलेला आहे ना. कशाला जातात दुसऱ्या मंदिरांमध्ये पूजा करता? खरा मला देव कोणताही कळत नाही, तो कोणता करत राहा. पण खरा तो आपल्या ज्या देहरूपी मंदिरामध्ये बसलेला देव आहे आत्मा, त्याच्याशी असं म्हणताय. उदाहरण 56 विजय हरि ओम तत्सत.